शुद्ध शर्करा योग पेन फणस डोंगरीचेच आमचे परम मित्र अर्थातच स्वप्नील पवार आमचे लाडके समालोचक आज त्यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देऊया. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं मी समालोचक परमेश पाटील सोनखार सहर्ष स्वागत करतोय. वेलकम इन टेनिस बॉल क्रिकेट. स्पर्धा मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा पेन तालुक्याच्या सन्मानाची. शूरवीर शंभूराजे चषक कालची पहिली रात्र आपण पाहिली आणि सुपर 6 मध्ये मोरिया 11 बोरगाव टीमची दमदार एंट्री कालच्या रात्रीत आपण पाहिलंय. आज 8 चा पूल 8 बलाढ्य संघ आणि या 8 बलाढ्य संघातून एक संघ क्वालिफाय होईल. 3, 2, 1 लेट्स प्ले. स्टार्ट द गेम. हर्षल पाटीलचा पहिला चेंडू 30 सर्कलच्या आतमध्ये ड्राईव्ह पाहायला मिळाली. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला फील केलं जाईल. रन्स मिळेल एक सिंगल आणि या एका धावेने खरं तर स्वतःचा आणि संघाचा अकाउंट सुरू होत असताना खरं तर आपण पाहतोय जय वागेश्वर पिरकोन चालू सीझन अक्षरशः ज्यांनी गाजवलाय. भन्नाट फॉर्म मध्ये असणारा संघ आपण पाहतोय आणि षटकातील दुसरा चेंडू आपण जरूर पाहणार आहोत. नेक्स्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न, व्हेरिएशन पाहायला मिळालं. धीम्या गतीने चेंडू डिलिव्हर्ड केला आणि तदनंतर कोणत्या प्रकारची रन्स या ठिकाणी जरूर पाहायला मिळत नाहीये. पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि तदनंतर डॉट बॉल. या स्पर्धेमध्ये तुमच्याकडे एक DRS एका इनिंग साठी असेल आणि त्याचा वापर तुम्ही व्हाईट, बीमर आणि रनआउट साठी करू शकताय. पंचांच्या निर्णयाला तुम्ही चॅलेंज करू शकताय. एक DRS आणि तो जर का तुमचा सक्सेस राहिला तर तुम्हाला आणखीन एक DRS मिळेल. परंतु DRS जर का सक्सेस राहिला नाही तर मात्र तुमच्याकडे DRS नसेल. 12th मॅन आपण लक्षात ठेवायचा. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेतील नियम आपण जरूर पाहतोय. दुसऱ्या रात्रीतील एक महत्वपूर्ण लढत पेन फणस डोंगरीच्या विरुद्ध पिरकोन. यावेळेस दांडी गुल फर्निचर डिस्ट्रॉय लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. फर्स्ट विकेट डाऊन. धक्का पहिला बॅटिंग करत असताना जय वागेश्वर पिरकोन टीमला फलंदाज बाद झाला आदेश मोकल आणि तदनंतर इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती विशाल कावन. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती येणारे खेळाडू अर्थातच इंडियन टीम साठी विराट कोहली, केन विल्यमसन टीम न्यूझीलंड, तदनंतर स्टीवन स्मिथ ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानचा बाबर आझम आणि इंग्लंड टीम साठी जो रूट. टॉप 5 चे हे खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती. तुमच्या प्लेइंग 11 स्क्वॉड मधला खरं तर सर्वोत्कृष्ट खेळाडू हा इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती खरं तर तो खेळाडू आपण जरूर पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपल्या टीम मधील एक महत्वपूर्ण खेळाडू की ज्याला तिसऱ्या क्रमांकावरती आपण नेहमी पाहत असतो. आज मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत. आज संपूर्ण फणस डोंगरी सामना पाहण्यासाठी आलेत. फणस डोंगरीकर आलेत का? चला आता नंतर एकदा जोरदार आवाज येऊ द्या. नेक्स्ट बॉल. चला टाइम अलर्ट असेल हे लक्षात ठेवा. खराब चेंडू आहे. इट्स अ बीमर कॉल आणि या बीमर वरती चेंडूला मात्र पाठवलाय. 1 बाउन्स इन टू द डिफेन्स. 4 रन्स. चला क्षमा असावी. चला पंचांचा निर्णय आता मात्र बदललाय.
चौकार नाही तर हा षटकार आहे. 9+6 रन्स येतील एकूण 7 आणि या 7 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 8 ऑन दी बोर्ड. 8 रन स्कोर कार्ड वरती जरूर जरूर आपण पाहतोय. खराब चेंडू होता. वेट्स ऑफ फाईट कमरेच्या वर फुलटॉस बीमर आणि तदनंतर फ्रीड बॉल. नेक्स्ट बॉल टॅपिंग क्रिकेट 38 सर्कलच्या आतमध्ये स्वतः गोलंदाज सरसावला पुढे. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला. रन्स आली एक सिंगल. पण फ्रीडच्या चेंडूवरती तुम्हाला मोठी संधी असते परंतु त्या संधीचं सोनं मात्र फलंदाज करू शकला नाहीये. खर तर या इनिंगचा जर का आपण विचार केला तर चांगली सुरुवात मिळाली पेन फणस डोंगरी टीमला. आघाडीच्या 2 चेंडूंवरती 1 रन्स आली. तिसऱ्या चेंडूवरती विकेट मिळाली परंतु तदनंतर आलेला बीमर हर्षल पाटीलचा रन्स आल्या 7 आणि नेक्स्ट बॉल वरती रन्स आली 1. पुन्हा एकदा लो फुल टॉस जरूर आपण पाहतोय. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होत असताना 38 सर्कलच्या बाहेर चेंडूला फील केलं जाईल. रन्स येईल एक सिंगल स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक जरूर आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघे 2 खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा असते आणि डाव्या हाताच्या फलंदाजासाठी जर का आपण विचार केला तर ऑन साइडला डीप मध्ये एक मिड विकेट तैनात केला आणि जर का ऑन साइडला ऑफ साइडला जर का आपण विचार केला तर वाईडिश लॉंग ऑफला एक खेळाडू जरूर आपण पाहतोय. 38 सर्कलच्या आतमध्ये फ्लाइंग स्लिप गली पॉइंट कव्हर तदनंतर शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. समोरला व्हीसेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र चाललाय गोलीच्या वेगाने बाणाप्रमाणे सरळ सीमा पार. हा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या गोलंदाज हर्षद पाटीलच्या अगेन्स्ट एकूण 14 रन्स पहिल्याच षटकामध्ये. जरूर आपण पाहतो अतिथी मंचकावरती तुम्हा सर्वांचे लाडके नेते तरुणांचे नेते संपूर्ण पेन तालुक्यावरती ज्यांचं विशेष प्रेम राहिलंय सन्माननीय वैकुंठदादा पाटील दादांची उपस्थिती. त्याच बरोबरीने जर का आपण विचार केला तर शर्मिला वहिनींची उपस्थिती आपण अतिथी मंचकावरती पाहतोय. तदनंतर वसुधाताई पाटील ताईंची उपस्थिती अतिथी मंचकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतो. अनेक मान्यवर त्याच बरोबरीने आदरणीय रामचंद्र म्हात्रे साहेबांची उपस्थिती आणि या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक निशाकर दादा घरत, संजय दादा घरत, लीलाधर दादा घरत आणि ॲडव्होकेट जगदीश दादा पाटील यांची उपस्थिती. खर तर मुख्य अतिथी मंचकावरती आणि त्यांचे संपूर्ण सहकारी त्यांची उपस्थिती मुख्य अतिथी मंचकावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. साईप्रीत लाईव्ह च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण घर बसल्या या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेऊ शकताय. सेकंड ओव्हर साठी गोलंदाज दीप भिसे. फुलटॉस चेंडू होता. बॅटची कडा घेत शॉर्ट थर्ड मॅनला बीट केलाय. 38 सर्कलच्या बाहेर चेंडूला फील्ड केलं जाईल. रन्स येईल एक सिंगल. 4 षटकांचा खर तर हा सामना असेल. फर्स्ट राऊंड 4 ओव्हर, सेकंड राऊंड 4 ओव्हर आणि देन क्वालिफायर तिसरी फेरी ही 3 षटकांची. आज 8चा पूल आपण पाहतोय. फर्स्ट मॅच पेन फणस डोंगरीच्या अगेन्स्ट जय वागेश्वर पिरकोन. देन सेकंड मॅच टीम भेंडकलला फाईट करेल जीतू आई जीते आणि तदनंतर गावदेवी अंबिवलीच्या विरोधात पानदिवे 11 आणि लास्ट मॅच नारपोलीला फाईट करेल टीम विष्णू स्पोर्ट्स नेवाली. फार मजा येईल आज ए पूल मधील हे बलाढ्य संघ रायगडातील सुपरस्टार खेळाडू खर तर ह्या मैदानावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल गोलंदाज दीप भिसे. दीपचा चेंडू प्ले अँड मिस, स्विंग अँड मिस. समोर चेंडू होता. ऑन साइडला स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न. पेन नगरपालिका एंड कडून गोलंदाजी सुरू आहे. कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. पाटा विकेट आहे. ह्या
क्रीडांगणाचा जर का आपण विचार केला तर प्रत्येक रात्री प्रत्येक दिवशी तुम्हाला एक वेगळी विकेट मिळेल. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये असं फार कमी वेळा पाहायला मिळतो. खर तर अनेक ठिकाणी खूप चांगली मैदान आहेत, परंतु विकेट मात्र एकच आहे. एकाच विकेटवरती 2 3 4 किंबहुना 5 दिवस आपण स्पर्धा पाहतो, परंतु ह्या मैदानावरती 5 रात्रीमध्ये 5 वेगवेगळ्या विकेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. स्ट्रेट हिट, बॉल ऑफ बॅक, फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील करण्याचा प्रयत्न, रन्स आली एक सिंगल, धावसंख्या 16. स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर यांच्या पवित्र शुभ हस्ते ज्या क्रीडांगणाचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला, तर त्यांच्या नावाचं ते पॅव्हलिन तर या मैदानावरती या क्रीडांगणावरती आपण जरूर पाहतोय. पेनचं हे ऐतिहासिक क्रीडांगण. आज आपण पेन नगरीमध्ये आहोत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, पेन नगर परिषद चे भव्य दिव्य क्रीडांगण आपण जरूर पाहतोय. नेक्स्ट बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवली, वाट पाहिली आणि तदनंतर आता मात्र म्हणावं लागेल वाट लावली. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर आणि हा आलाय चौकार. चार धावांच्या मयतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 20 ऑन दी बोर्ड. 20 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील चेंडूंचा जर का आपण विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना जय वागेश्वर पिरकोन टीम. नेक्स्ट बॉल लॉफ्टेड हिट, उंची अधिक घेतलंय, डिस्टन्स कव्हर केलं नाहीये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, पकडलाय झेल, विकेट डाऊन, सेकंड विकेट डाऊन. धक्का दुसरा, टीम वागेश्वर पिरकोन संघाला फलंदाज बाद होईल. सेकंड विकेट डाऊन, दुसरा धक्का, फलंदाज बाद झाला तेजस पाटील आणि तदनंतर चौथ्या क्रमांकावरती सिद्धार्थ म्हात्रे. मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थला आपण पाहणार आहोत. पण आता धावांची गती वाढवावी लागेल. प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच बलाढ्य आपण पाहतोय. अनेक मोठ्या स्पर्धा खर तर अक्षरशः वन साइडेड जिंकणारा बलाढ्य संघ पैन तालुक्यातून बिलॉंग करतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये ज्या संघाची नेहमी चर्चा राहिली आहे, पैन फणस डोंगरी, भूमी 11 पैन फणस डोंगरी, त्यांच्या विरोधात जय वागेश्वर पिरकोन. ओ खराब चेंडू आहे, खराब चेंडू असेल. पंचांचा निर्णय या ठिकाणी जरूर येईल. इट्स अ बीमर कॉल. पहिल्या ओव्हरमध्ये देखील एक बीमर आपण पाहिला. सेकंड ओव्हरमध्ये देखील गोलंदाज दीपच्या माध्यमातून एक बीमर बॉल आपण पाहतोय. पहिल्या ओव्हर मध्ये बीमर वरती षटकार आला होता संयम, परंतु ह्या बीमर वरती एक्स्ट्राचे 1 रन्स 1+1 2 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. 22 ला 2 स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 22 रन्स या ठिकाणी जरूर पाहायला मिळतील. ओव्हर मधील शेवटचा चेंडू बाकी असेल. लास्ट बॉल या ओव्हर मधला जरूर आपण पाहतोय. खोलात टाकण्याचा प्रयत्न, काय घडलंय, कर्जत कसारा, चेंडू फरार, लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप, सीमा पार, हा चौकार. संस्कृतीची रीत अशी ही सदैव तत्पर आतिथ्याला.
संस्कृतीची रीत अशी ही सदैव तत्पर आतिथ्याला कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांनो शब्द फुले ही स्वागताला. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या जिजाऊ, पहिल्या मुख्याध्यापिका, पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रानं दिलेली गाण कोकिळा म्हणजे लता दीदी आणि या सर्व महान महिला विभूतींचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या दोन्ही आमच्या आजच्या सन्माननीय अतिथी यांचं इथे आपण हॅलो 26 इथे आपण सर्वप्रथम आदरणीय शर्मिला वहिनींचं, शर्मिलाताई वैकुंठदादा पाटील यांचं सहर्ष स्वागत करतोय. आपलं येणं म्हणजे फक्त येणं नसतं, आपलं येणं म्हणजे मांगल्याचं लेणं असतं. आपलं येणं म्हणजे फक्त येणं नसतं, आपलं येणं म्हणजे मांगल्याचं लेणं असतं. आपलं येणं म्हणजे संस्कारांचं देणं असतं. अशा महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेला साजेस असं उत्तम इथे स्वागत आदरणीय शर्मिलाताई वैकुंठदादा पाटील म्हणजे तुम्हा आम्हा सगळ्यांच्या लाडक्या वहिनी साहेबांचे इथे आपण या पुष्पगंधी अशा पुष्पगुच्छानं आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्हाचं सहित आपण स्वागत करूया. मित्रांनो, या जिजाऊंच्या लेकींचं, या सावित्रींच्या लेकींचं जीवनामध्ये स्वतःच्या योगदान तर आहेच, परंतु दुसऱ्यांच्या जीवनामध्येही प्रकाश पाडणाऱ्या या समयी आहेत. आणि या आदरणीय शर्मिला वहिनींचं या स्पर्धेच्या निमित्तानं लाडक्या सगळ्या आयोजकांच्या वतीने इथे सहर्ष स्वागत करूया. तदनंतर ज्येष्ठ समाजसेविका, समाजसेवा हा ज्यांचा ध्यास आणि समाजसेवा हाच त्यांचा विश्वास, आदरणीय नगरसेविका वसुधाताई पाटील मॅडम यांचंही आपण इथे पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करूया. मित्रांनो, स्त्री म्हणजे कणखर, स्त्री म्हणजे निर्भर, स्त्री म्हणजे निर्धार, स्त्री म्हणजे कणखर बाणा, स्त्री म्हणजे कुटुंबाला आकार, स्त्री म्हणजे कर्तृत्व, स्त्री म्हणजे मातृत्व आणि स्त्री म्हणजे स्वप्न करतील साकार, स्वप्न करतील साकार. या सावित्रींच्या लेकींचा, जिजाऊंच्या लेकींचा शुभ सन्मान आपण इथं करतोय. तदनंतर आदरणीय बाळामामा म्हणजे रामचंद्रजी म्हात्रे साहेब यांचा सुद्धा शुभ सन्मान आपण करूया. मित्रांनो, देवाने दिलंय त्यातील इतरांनाही थोडं देऊन पाहावं, देवाने दिलंय त्यातील इतरांनाही थोडं देऊन पाहावं. देव होता नाही आलं तरी चालेल, परंतु उत्तम माणूस म्हणून जगावं. असं उत्तम माणूस म्हणून तुम्हा आम्हा सगळ्यांना या कार्याचा चंदनाचा टिळा जे लावतायत असे आदरणीय कार्यप्रेरक, कार्यस्तंभ, आधारस्तंभ वैकुंठदादा या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या स्पर्धेच्या निमित्ताने आयोजकांच्या विश्वासाला मान देऊन इथे आलेले आहेत. दादांच्या शुभ हस्ते आपण आदरणीय रामचंद्रजी म्हात्रे सरांचं इथे सहर्ष स्वागत करूया. पेण, सुधागड, रोहा, मुरुड, अलिबाग अशा सगळ्या या जिल्हा परिषदेच्या निमित्ताने या जिल्हा परिषदेचं गटनेतृत्व दादांनी केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी म्हणून वैकुंठ दादांकडे आपण पाहतो. आणि दादांनी सांगितलंय की ISPL सारख्या स्पर्धेमध्ये माझ्या तळागाळातला एखादा खेळाडू पुढे जावा हे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आणि त्यासाठी हमरापूर विभागामध्ये खूप छान पद्धतीच्या स्टेडियमची उभारणी दादांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय. दादांना आपण त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊया. आणि दादा, आपण सुधागड तालुक्याला भेट देणारच आहात, कारण 2 स्पर्धा तुमची सुद्धा सुधागड तालुक्यामध्ये वाट बघत आहेत. परमेश, तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज आपण जरूर पाहतोय. चेतन घरत पहिल्या चेंडूवरती रन्स आली, एक सिंगल. सेकंड बॉल वरती विकेट, फलंदाज बाद झाला विशाल गावन. आणि तदनंतर तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला राज मोकल. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती खर तर गोलंदाज असेल नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती सौरभ गावन या खेळाडूला जरूर आपण पाहतोय. धावसंख्येचा जर का आपण विचार केला तर 27 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी, काही बीमर बॉल देखील पाहिलेत, परंतु ते वगळता कमालीची गोलंदाजी
खर तर ह्या मैदानावरती भूमी 11 पेन फनस डोंगरी टीमची राहिल्या. खर तर ह्याच मैदानावरती प्रॅक्टिस सेशन मध्ये सर्व या खेळाडूंना आम्ही पाहिलंय. मान्यवरांची उपस्थिती, साहेबांची उपस्थिती या स्पर्धेसमयी जरूर आपण पाहतोय. मान्यवरांचं मनस्वी या ठिकाणी स्वागत करूया. फिरून खेळण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहतोय. स्टँडच्या वरतून चेंडू मात्र जात असताना किपरच्या ग्लोव्ज मध्ये इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. 2 षटक आणि 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 27 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. पण धावांची गती आता वाढवावी लागेल पिरकोन टीमला. तर चेंज ऑफ पेस व्हेरिएशन थोडं पाहायला मिळालं. अवे फ्रॉम द बॉडी एक्स्ट्रा बाहेर चेंडू निघाला आणि तद्दन पंचांचा निर्णय मात्र आला. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 28 ऑन दी बोर्ड. 28 रन स्कोर कार्ड वरती जरूर पाहतोय. नेक्स्ट बॉल मोठा स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न इरादा मात्र या ठिकाणी स्पष्ट करत असताना फलंदाजाला आपण पाहतोय. परंतु मोठे स्ट्रोक षटकार चौकार पाहायला मात्र मिळत नाहीयेत. या इनिंगचा जर का आपण विचार केला तर 2 चौकार आणि 1 षटकार आपण जरूर पाहिलाय. तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. 29 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. ओ स्विचिटचा प्रयत्न. दुधारी तलवार आहे. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. खर तर हा डॉट बॉल या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपले गेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम जय वागेश्वर पिरकोन संघाची धावसंख्या असेल 29. नेक्स्ट मॅच पीडी स्पोर्ट्स भेंडकल आणि त्यांना फाईट करेल टीम जीतू आई जिते. विनंती असेल दोन्ही टीम्स कॅप्टन्सला की आपण मिड इनिंग मध्ये टॉस साठी यायचं आहे. चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपली उपस्थिती महत्वाची राहील. सन्माननीय रत्नाकर घरत साहेबांच्या सन्मानाकडे जरूर आपण वळतोय. मी लीलाधर दादा म्हात्रे यांना मी विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते. तर आपण पुढील सन्मानाकडे वळतोय. अतिथी देव भव. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. ही भारतीय संस्कृती आहे आणि भारतीय संस्कृतीचं जतन या स्पर्धेमध्ये देखील केलं जाईल. माजी उपसरपंच खारपाडा नितेश दादा घरत यांच्या देखील सन्मानाकडे आपण वळणार आहोत. अतिथी मंचकावरती खरं तर हा सन्मान जरूर आपण पाहतोय. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सन्मान अतिथी मंचकावरती होत असताना जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. शूरवीर शंभूराजे चषक 2026. खरं तर या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॉल खोलात टाकलाय. एसटी रक्षक ओमकार हरपाल बीट झालाय. एक्स्ट्राचे 1 सिंगल रन्स. आता मात्र आणखीन 1 मिळेल. जिथे एकही रन्स नव्हती तिथे मात्र रन्स आल्या. स्वप्नील 2. इच अँड एव्हरी सिंगल रन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. व्यवहारामध्ये एका रुपयाला किंमत आहे. राजकीय क्षेत्रामध्ये एका मताला किंमत आहे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये एका गुणाला, तर क्रिकेटमध्ये एका रन्सला महत्व आहे. फिरून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक नाहीये. एका टप्प्यावरती चेंडू मात्र निघालाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनचं दर्शन घ्यायला सीमा पार. हा चौकार. थँक्यू. प्रणित दादा घरत यांच्या सन्मानाकडे आपण वळतोय. मी दादांना विनंती करेल की आमच्या या छोट्याशा सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. प्रणित दादा घरत यांचा विशेष सन्मान मुख्य अतिथी मंचकावरती संपन्न होईल. ताईंची उपस्थिती आपण पाहिली. बिनविरोध नगरसेविका म्हणून ज्या निवडून आल्यात वसुधा ताई पाटील. खरं तर स्पर्धेतून ताई रजा घेत असताना खरं तर आपण पाहतोय. थँक्यू सो मच. आपण आलात, या स्पर्धेची शोभा दुगिनीत केलीत, त्याबद्दल आपलं या ठिकाणी आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. नेक्स्ट बॉल वरती रन्स आली स्वयं 1, धावसंख्या 36.
भरपूर पाहुणे तुम्हाला पाहायला मिळतील, कारण की आमच्या लाडक्या जे आयोजक आहेत त्यांनी भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी गेलेत. कमालीचा फटका, एलिव्हेशन, पॉवर, डिस्टन्स सर्व काही. सिक्सर पाहायला मिळाला. अंतिम षटक, स्लॉग ओव्हर, भैरवीचं षटक. आणि या षटकामध्ये हा षटकार धावसंख्या 40+ अर्थातच 42. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 2 चेंडूंमध्ये किती रन्स येतील? ऑन स्ट्राईकला खेळाडू आपण पाहतोय सिद्धेश. सिद्धार्थला जरूर आपण पाहायला मिळेल. गली क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला, रन्स येईल एक सिंगल. धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 43 रन्स जरूर पाहायला मिळतील. टार्गेट सेट करणारा चेंडू अर्थातच या इनिंग मधला, या सत्रातील अंतिम चेंडू जरूर आपण पाहणार आहोत. मी विनंती करेल दोन्ही टीम्स कॅप्टन जिते आणि भेंडकल, चला आपण टॉस साठी या. लास्ट बॉल वरती एज अँड टेकन. आदरणीय ज्येष्ठ समालोचक जिते गावचे सन्माननीय कृष्णा म्हात्रे सर यांच्याकडून या संपूर्ण स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि निलेश सर आपल्या संपूर्ण कॉम्बॉक्स साठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा खरं त्यांच्याकडून आल्यात. ते देखील साईप्रीत लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. थँक्यू सो मच कृष्णा म्हात्रे सर. पहिल्या 4 षटकांचा खेळ संपला. अर्थातच पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतात. 43 ऑन दी बोर्ड. येणारे 24 चेंडू, 4 षटक आणि 24 धावसंख्येचं लक्ष, मात्र क्षमा असावी 44 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी जरूर असेल. 4 षटक, 24 चेंडू आणि टार्गेट सेट केले 44चा. नेक्स्ट मॅच टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पीडी स्पोर्ट्स भेंडकल, त्यांना फाईट करेल टीम जीतू आई जिते. चला पंचांना आमची एक नम्रतेची विनंती आहे. प्रीतम पाटील आपण टाइम अलर्ट करा प्लीज. टायमर ऑन ठेवायचा आहे. पहा 20 मिनिटांच्या आतमध्ये 4 षटकं कंप्लीट व्हायला हवीत. मी जितूआई जिते टीम कॅप्टन हरेश गावन यांना विनंती करेल, चला आपण यावं. भेंडकल टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहिला पीडी स्पोर्ट्स भेंडकल, आणि त्यांच्या विरोधात टीम जितूआई जिते अशी लढत मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य ज्यांचा आम्हास राहिलाय ते म्हणजे रत्नाकर दादा असतील, भास्कर दादा घरत असतील, नितेश देसले असेल, रोशन घरत असेल, निकेश देसले असेल, प्रितेश असेल, जय घरत, अमोल देसले आणि मानव यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी राहिलंय. टॉस साठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन होऊया. पीडी स्पोर्ट्स भेंडकल आणि त्यांना फाईट करेल टीम जीतू आई जिते. प्रेक्षकांच्या भेटीस आणखीन एक मोठा सामना येईल. टॉस या ठिकाणी जरूर आपण करूया. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. मी विनंती करेल निशाकर दादा आपण यावं. दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. चला बालामामाला विनंती करतोय. मैदानाच्या आतमध्ये रायगडचा रिषभ पंत इन ऍक्शन मध्ये, तर रायगडचा हार्दिक पांड्या, अर्थातच हरेश कावन. टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. टॉस केला जाईल. हेड अँड टेल कॉल करेल भेंडकल टीम कॅप्टन. टेल्स इज अ कॉल बट इट इज अ हेड. टॉस जिंकलाय. मान्यवरांचा या ठिकाणी विशेष आपण आभार व्यक्त करूया. मी साहेबांना विनंती करेल की आपण
मुख्य अतिथी मंचकावरती विराजमान व्हायचं आहे. टॉस जिंकलाय जितू जीते टीमने. हरेश, प्रथमतः निर्णय का असेल? फिल्डिंग करू पहिली. चालू सीझन कसं राहिलंय? थोडं कठीण आहे पण आता नंतर नंतर धडत चाललंय, व्यवस्थित चाललंय. आपल्या संपूर्ण पेन तालुक्याचं हे आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि पहिल्यांदा मॅचेस आयोजित केल्यात, चांगलं आयोजन आहे. ऐतिहासिक क्रीडांगण या मैदानावरती खेळण्यासाठी सर्वांनाच आवडतोय. प्लेइंग 11 स्क्वॉड कशा प्रकारचा असेल आणि किती प्रेक्षक आलेत? प्रेक्षक आम्ही आता पहिली मॅचला कोण नाही येणार प्रेक्षक, दुसऱ्या मॅचला भरपूर प्रेक्षक येतील आमचे जिंकलो तर. प्रतिस्पर्धी भेंडकेल संघ आहे. कधी सामना झाला होता का? आणि जर का झाला असेल तर निर्णय का होता? नाही झालं नाही, अजून नाही झालं. सो पहिल्यांदाच खेळताय. बेस्ट ऑफ लक हरेश. आपण भेंडकेल टीमच्या कॅप्टनकडे जाऊया. पेन नगरीमध्ये आपण आलात, या स्पर्धेबद्दल, या मैदानाबद्दल काय म्हणाल? मैदान तर खूप छान आहे आणि स्पर्धा एकदम चांगली वाटते आणि आम्हाला या ग्राउंडवर खेळायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. चालू सीझन कसं राहिलंय? ग्रामीण टेनिस क्रिकेट भेंडकेल टीमचं आम्ही भरपूर नाव ऐकलंय. कसा सीझन होता? सीझन वगैरे चांगलं आहे पण आता प्रत्येक मॅच एक नवीन चॅलेंज असते, तर सांगता नाही येत की सीझन चांगला चाललाय तर आता पण चांगला होऊ शकतो की नाही. सो आम्ही आमचा 100% द्यायचा ट्राय करू. याआधी कधी या मैदानावरती आपण खेळलात? हां, 3-4 वर्ष आधी खेळलो होतो, त्यानंतर आता आलोय खेळायला. प्रत्येक रात्रीत एक नवीन वेगळी विकेट, हे खरं तर वैशिष्ट्य. आणि सर्वाधिक प्रेक्षक जर का पेन तालुक्यात कुठे येत असतील तर ह्या मैदानावरती काय म्हणाल? खेळपट्टी तर आता खेळून समजेल कशी आहे, पण दिसायला चांगली वाटतं आणि प्रेक्षकांचा बोललो तर बसायला वगैरे सर्व स्टँड्स वगैरे चांगले आहेत, तर नक्कीच इथेच प्रेक्षक जास्त येत असतील. तू टॉस जिंकला असतास तर निर्णय कोणता असता? गोलंदाजी. गोलंदाजी. बेस्ट ऑफ लक. परंतु या ठिकाणी टॉस आपण गमावले. बेस्ट ऑफ लक. खूप सारे शुभेच्छा या मॅच साठी. न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स. जितू जीते विन द टॉस, दे हॅव डिसाइडेड टू फील फास्ट. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडलंय. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, ऐकूया आवाज. आमचे सिनियर समालोचक निलेश नाईक सरांचा आवाज ऐकूया. हेलो चेक. धन्यवाद परमेश जी. तो मैच की शुरुआत और शुरुआती दौर में ही टॉस जीतकर पहले क्षेत्ररक्षण करने का निर्णय फणस डोंगरी टीम ने लिया. मात्र 43 रनों पर रोका जय वाघरेश्वर पिरकोन टीम को और 11 रन प्रति ओवर 44 रनों का टारगेट लेकर अब फणस डोंगरी टीम अपने इस घरेलू मैदान पर उतरी है. नमस्कार, मैं नीलेश नाइक आप सभी का हार्दिक स्वागत कर रहा हूं. मैच संघर्षपूर्ण रहेगा. निर्णायक ओवर एक ही रहेगा, वो है मैंडेटरी पावर प्ले. गेंदबाजी करने वाली टीम पिरकोन टीम से विनती रहेगी कि आपको खेल को समय के अनुसार ही खेलना है, ज्यादा आपको टीम मीटिंग करनी नहीं है. लेफ्ट आर्म विकेट यहां पर थोड़ा सा एंगल बनाकर गेंद को खेला था ऑफ साइड पर. बढ़िया गेंदबाजी पिरकोन टीम की शुरुआती में. पहले सलामी बल्लेबाज चेतन घरत और ओमकार हरपाल, ये दो मुहिम खिलाड़ी मैदान पर उतरते हुए. उनकी गेंदबाजी की बागडोर सूरज मोकल, एक मंझे हुए गेंदबाज है. मात्र 2 ही गेंदें उन्होंने फेंकी हैं और 2 गेंदों में मात्र 2 ही रन दिए हैं. चेतन घरत 1 पर और ओमकार हरपाल वो भी 1 पर खेल रहे हैं. पेड़ के ऋषभ पंत के नाम से सुप्रसिद्ध है ओमकार हरपाल. इस बार कट करने का प्रयास, लोअर फुल टॉस, गैप में गेंद, सुई में से धागा, गेंद स्वीपर कवर सीमा रेखे के बाहर, गेंद फरार. मिलेंगे रन 4 तो होगा बेड़ा पार. पहला चौका. पिरकोन टीम के कैप्टन से अनुरोध रहेगा कि आपको समय के बारे में कॉपरेट करना है, क्योंकि आज शुरुआत थोड़ी सी ढीली हुई है. अगली गेंद चौका खाने के बाद इस बार टर्न के साथ खेलने का प्रयास किया था. अंपायर के तरफ इशारा जरूर किया था गेंदबाजों ने और विकेट कीपर का. अच्छा मैं कहूंगा कॉम्बिनेशन है. एक अच्छी टीम है जय वाघरेश्वर पिरकोन और 44 रन वो बचाने की कोशिश कर रहे हैं. पहले 2 गेंदें काफी सटीकता से डाली, उसके बाद लोअर फुल टॉस ऑफसाइड पर स्वीपर कवर पर चौका आया. मेरे करीबी मित्र, मेरे क्लासमेट सचिन पाटिल जोहे, इनका आगमन होता हुआ, उनका भी हार्दिक स्वागत है. अगली गेंद तैयार.
इस बार दोहरे मन से, दोहरे हाथ से दिशा परिवर्तन, गति परिवर्तन, मिडल स्टंप की गेंद को लेग स्टंप पर घुमाकर ले गए थे सूरज मोकल, और कमाल की गेंदबाजी। इसे देखकर मुझे विजय पावले की याद आ रही। विजय पावले कमाल के ऑफ कटर, लेग कटर गेंदबाज, तेज इतने करते नहीं है सूरज मोकल, लेकिन निशाना काफी सटीक है उनका। रन सूखते हुए 6 रन। इस बार गैप में कवर्स पर फील्डर है, एक टिप्पा उनके हाथों में गेंद जरूर जाएगी। 1 रन काफी तेजी के साथ पूरा किया। ये अच्छी बात है, जब आप मैन एंट्री पावर प्ले की गेंदबाजी कर रहे हो, तब उसमें एक भी वाइड, एक भी नो बॉल नहीं आता, तभी आप अच्छी गेंदबाजी करती है। एक चौका जरूर खाया है सूरज मोकल ने तीसरी गेंद पर, लेकिन उसके बावजूद भी 2 डॉट बॉल के साथ मात्र 7 रन खर्च किए। कोई भी सफलता उनके हाथ नहीं लगी, लेकिन 7 रन दिए हैं, यही उनके लिए एक बड़ी सफलता है। 7 रन 1 ओवर के बाद खेल का शुरुआती दौर शुरू है। जय वागरेश्वर पिरकोन टीम ने 43 रन बनाए, 44 का टारगेट फनस डोंगरी चेस कर रही है। 7 पर उनका टोटल पहुंचा है। अब 18 गेंदों का खेल शेष, और 18 गेंदों में रनों की जरूरत है 37। 18 चेंडू आणि 37 धावा। डीजे गेंदबाजी की बागडोर संभालते हुए गेंदबाजी की परिवर्तन में अब याच दरम्यान आदरणीय सचिन दादा यांचे इथे शुभ आगमन झाले, त्यांचं आपण शब्द सुमनानी सहर्ष स्वागत करूया। देवाने दिले त्यातील इतरांनाही थोडं देऊन पाहावं। देव होता नाही आलं तरी चालेल, परंतु उत्तम माणूस म्हणून जगावं, आणि या उत्तम माणुसकीचा झरा शंभूराजे चषकाच्या निमित्ताने संपूर्ण आयोजक करत आहेत, आणि त्या आयोजकांना सहकार्य करण्यासाठी सगळी माणसं एकत्रित जमलेली आहेत। पारी की दूसरी ओवर रुपेश मात्रे, पहली गेंद छोटी गेंद, हा पामपुल सक्सेसफुल, ब्यूटीफुल, पावरफुल गेंद फलक पे, और ये शानदार आता हुआ शंभूराजे सिक्सर। समय के बारे में दोनों ही टीमें कोऑपरेट करें। पहला छक्का पहली गेंद पर। इस बार घुटना टेक, तमाशा देख, बहुत ही बढ़िया, मैं कहूंगा ये लॉफ्टेड ऑन ड्राइव। गेंद बिल्कुल चरणों में थी, बाउंड्री के चरणों में। थोड़ी सी छेड़खानी करने की कोशिश की थी गेंदबाज रुपेश ने, लेकिन जो काम शुरुआती दौर में सूरज मोकल ने किया था, इन्होंने उस पर पानी फेर दिया। लेकिन अब अफसोस क्या करना, जब चिड़िया चुग गई खेत। 2 लगातार छक्कों के बाद स्कोर एकाएक फनस डोंगरी टीम का उभरता हुआ रनों की संख्या बगैर विकेट 19 रन। कमाल की शुरुआत की थी सूरज मोकल ने, एक समा बांधा था, एक प्लेटफॉर्म सेट किया था, उस प्लेटफॉर्म को तोड़ने का काम किया चेतन घरत ने। शानदार 2 शानदार छक्के, जैसे एंड बदला उनके बल्लेबाजी का स्टाइल भी बदला। क्या ये तीसरा आएगा? यहाँ पर नगर पालिका इनकी तरफ से गेंदबाजी के बागडोर। रुपेश म्हात्रे पिरकोन गांव के ये खिलाड़ी हैं, और पिरकोन गांव मंझावा गांव है, कई सालों से क्रिकेट खेल रहे हैं, और उनके विरोध में फनस डोंगरी टीम आज मैदान पर। इस बार ओवर पिच गेंद थी ऑफ साइड पर, दायरे के अंदर ही गेंद गिरी है। गेंद जाती हुई कवर पर, शॉर्ट कवर से गेंद जाती हुई डीप में। कमाल की रनिंग बिटवीन द विकेट, लेकिन अंपायर ने इशारा कर दिया, रेफरल लिया है अंपायर ने रन आउट के लिए। डेंजर एंड पर दौड़ रहे थे, ये देखिए डेंजर एंड पर दौड़ रहे थे यहाँ पर ओमकार, हरपाल, साईप्रीत। लाइव एक ऐसी टेलीकास्ट है जहां पर दूध का दूध और पानी का पानी। यहाँ पर नॉट आउट, और आइए यहाँ पर इम्तियाज जी मनियार साहब, जिन्होंने यहाँ पर एक बाइक हमें स्पॉन्सरशिप की है प्रीमियर सेल्स के, एक बहुत ही हरफन मौला इंसान इम्तियाज जी मनियार साहब, इनका भी हम गुलाए मोहब्बत के साथ उनका स्वागत करते हैं। आप यहाँ पर आए हैं, आपका हम इस्तकबाल करते हैं, और इस मंच पर, इस शंभूराजे क्रीड़ांगण पर, इस चषक में आपका बहुत बहुत हार्दिक हार्दिक स्वागत। पारी की दूसरी ओवर निर्णायक ओवर रही है। इस 3 गेंदों में 14 रन आए, रनों की संख्या नॉट आउट दिया है। रनों की संख्या 2 के साथ आगे बढ़ती हुई 21-21। ये शुभांक हिंदू संस्कृति का 21 मैदान पर।
हाँ, ओमकार यहाँ पर बोल रहे कि चलो चलो बाहर है चल, बाहर है चल। ये अंपायर काफी मंझे हुए अंपायर है प्रीतम पाटिल, अंपायरिंग करते हुए कई सालों से रायगढ़ में टेनिस बॉल क्रिकेट की कई स्पर्धाएं वो कर रहे हैं। लेग बाइस का इशारा आता हुआ, और ये अच्छी बात है कि साईप्रीत लाइव में आपका टेलीकास्ट का जो रोल है वो काफी बड़ा है। उनकी जो पूरी टेलीकास्ट टीम है वो अच्छी तरीके से साइड बाय साइड कवर कर रही है। पारी की पहली ओवर सूरज मोकल ने डाली, 7 रन दिए। पारी की दूसरी ओवर रुपेश मात्रे के ऊपर चेतन घरत का आक्रमण होता हुआ अब स्ट्राइकर एंड पर आते हुए ओमकार हरपाल, जो कि अपने निजी 1 रनों पर खेलते हुए। रनों की संख्या पनस डोंगरी टीम की 22 रन। पारी की ये दूसरी ही ओवर है, 22 रन बने हैं, 11 रन प्रति ओवर। इस बार अपने स्टांस में पैराडाइज शॉट खेला है, अपना पसंदीदा शॉट, गेंद के पीछे गए, गैप खेली और शॉर्ट फाइन लेग को बीट कर डीप फाइन लेग सीमा रेखे के बाहर ओमकार हरपाल का बल्ला ज्यादा देर खामोश नहीं रहता। पहला चौका उनके बैट से। डीजे तेरह करूं गिन गिन के, लेकिन ये इंतजार कर रहे हैं ओमकार हरपाल के विकेट का, चेतन घरत के विकेट का, क्योंकि जहां पर अगर विकेट फिर कौन टीम नहीं निकालती तो जो शुरुआती अच्छी शुरुआत की है वो कहीं ना कहीं पनस डोंगरी टीम एक मंजी हुई टीम है, उनको पता है 44 रन कैसे बनाए ना। आखिरी गेंद दूसरे ओवर की। इस बार अपने स्थान से अलर्ट हटकर उल्टे हाथ से खेल दिया है, गेंद को जाती हुई डीप थर्ड मैन सीमा रेखे के बाहर जाता हुआ ओमकार हरपाल के बैट से निकलता हुआ ये बैक टू बैक दूसरा डाबर च्यवनप्राश चौका। और पहले 2 गेंदे 2 छक्के, उसके बाद दोहरा रन, उसके बाद एक लेग बाइस, उसके बाद लगातार के 2 शानदार चौके। रुपेश मात्रे की गेंदबाजी ऐसी है मानो गाजर मूली टमाटर प्याज की तरह, जिस तरह से कोई कटाई करता है वैसे इस गेंदबाज की पिटाई हुई है। एक तरफ है कुआं, दूसरी तरफ है खाई। चेतन मार रहा है तो ओमकार भी कर रहा है पिटाई। पारी की दूसरी ओर समाप्त, पहले ओवर में 7 रन, दूसरे में कुल मिलाकर आए 22 रन, 23 रन आए और कुल मिलाकर रनों की टोटल संख्या 2 ओवर के खेल के बाद 15 रन प्रति ओवर, 30 रन। अब 12 गेंदों का खेल शेष और 12 में 14 की जरूरत। थैंक यू। के चले जाने का ये मौसम नहीं है, मंजिलें मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश ना करें ये गलत बात है। फिर कौन टीम आपसे अनुरोध रहेगा कि आपको फील्ड सेटअप जल्दी करना है, क्योंकि 15 मिनट में 3 ओवर कंप्लीट होने ही चाहिए। अजय गावन गेंदबाजी की बागडोर संभालते हुए यहाँ पर उनको बचाने हैं, हर एक ओवर में 7 ही रन वो देते हैं, तभी आखिरी ओवर तक ये खेल बचेगा, नहीं तो फनस डोंगरी की टीम 12 गेंदों में 14 रन कंपल्सरी चेस कर पाएंगे। स्क्रीन पर हमारे सभी अतिथि आप देख रहे हैं, लेफ्ट आर्म ओवर द विकेट अजय। गेंद लेग स्टंप के बाहर गिरी है, अच्छी तरीके से टर्न के साथ अंदर लाने का प्रयास किया था, अंपायर जी ने वाइड करार दिया है क्योंकि ये ज्यादा लेग स्टंप के बाहर थी। आपका अगर टिप्पा अच्छा हो, दिशा आपकी बहुत ही अच्छी है, लेकिन जब तक आपकी दिशा अच्छी हो तभी तो आपकी दशा अच्छी होती है। और लेफ्टी गेंदबाज ने वाइड के साथ की है शुरुआत। वाइड के साथ स्कोर आता हुआ फनस डोंगरी टीम का 44 का पीछा करती हुई टीम पहुंची है 32 रनों पर, क्योंकि एक एक्स्ट्रा रन आई है वाइड प्लस 1, यानी कि ये तो आम के आम और गुठलियों के भी दाम हुए हैं। जेएनपीटी में कई कंटेनर्स अटके हुए हैं, लेकिन ये अटकेगी नहीं ये टीम ओमकार हरपाल की। इनसाइड एज लगी है, ओमकार लेफ्टी वर्सेस लेफ्टी, एक अच्छा बैटल हमें देखने को कई दिनों के बाद मिलेगा ऐसा लग रहा था, लेकिन ओमकार ने सिंगल निकाली। लेफ्टी गेंदबाज के सामने अगर लेफ्टी बल्लेबाज आता है तो बैटल देखने में मजा आता है। और दर्शक देखिए यहाँ तक सिट्टियां उनकी हमें सुनाई दे रही हैं, यही है दर्शकों का क्रिकेट के ऊपर का प्यार। सिंगल टू सिंगल इसे रन बॉल इक्वेशन क्रिकेट में कहा जाता है, लेकिन आज चेतन घरत ने भी अपना परचम लहरा दिया है। ये उन्होंने रिवर्स का शॉट खेला है, गेंद जाती हुई डीप बैकवर्ड पॉइंट सीमा रेखे के बाहर, एक टिप्पा चौका। डीजे
37 ऑन अ बोर्ड, 37 धावा, 37 रन. याच दरम्यान आदरणीय जे पी द बॉस यांचे इथे शुभागमन होते. जे पी द बॉस यांनाही विनंती आहे की आपण अतिथी मंचकावर यायचं आहे. या आपलं स्वागत आहे. बॉस हे नाव खूप महत्वाचं आहे. रजनीकांतचा चित्रपट तुम्हा सगळ्यांना आठवत असेल आणि तेच आहे जे पी द बॉस. त्यांना विनंती आहे की आपण जे पी दादा, आपल्याला विनंती है कि अपन अतिथि मंचकावर यायचं. ओमकार घरत, चेतन घरत की पारी पर पूर्ण विराम लगता हुआ बढ़िया शुरुआत की थी. 2 शानदार चौके, 2 शानदार छक्के, कमाल की बल्लेबाजी उन्होंने की थी और 24 रनों की एक बेशकीमती शुरुआत देकर एक नींव रखकर वो मैदान से बाहर जाते हुए. चलिए पनस डोंगरी टीम, आपका बल्लेबाज मैदान पर जल्दी भेजे क्योंकि टाइम लिमिट है. रनों की संख्या यहां पर आती हुई 37 रन. सन्माननीय एच.एन. जोशी साहेब, एच.एन. घरत साहेब, आदरणीय रोहितजी म्हात्रे साहेब, 37 धावा धावफलकावर. आदरणीय रोहितजी तांडेल साहेब आणि त्यांच्या समवेत एच.एन. घरत साहेब यांचं सुद्धा शुभागमन झाले. दोघांनाही विनंती आहे की आपण अतिथि मंचकावर यायचं आहे. 9 गेंदों का खेल यहाँ पर शेष है और मात्र 7 रनों की जरूरत है. दूसरा ओवर जो रुपेश म्हात्रे का गिरा जिसमें 23 रन आए, वही गेम चेंजर रहा फर्नस डोंगरी टीम के लिए. अब ज्यादा कुछ बचा नहीं है गेंदबाजों के हाथों में. गेंद टिप्पा पड़ने के बाद घूमी, लेकिन उस घुमाव को जल्दी पहचान लिया था और रनआउट का प्रयास काफी तेज कदमों के साथ. बढ़िया थ्रो था, डीप स्क्वायर लेकर थ्रो. अंपायर ने इशारा किया ये रेफरल के लिए भेजा है यहाँ पर साईप्रीत लाइव के द्वारा. ये अच्छी टेक्निक है. ये वॉर रूम है हमारा. यहाँ पर ईरान और अमेरिका के बीच का जो भिड़ंत है वही मैदान पर आज नजर आती हुई. एक तरफ जय वाघरेश्वर पिरकोन और फनस डोंगरी टीम. काफी अच्छा टेलीकास्ट और हर एक बारीक से बारीक बात पर हमारे कैमरामैन और हमारी टेक्निकल टीम काम करती हुई. OUT आउट. काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट की थी, लेकिन उससे ही बढ़िया थ्रो पिरकोन गांव का. अब थोड़ा सा लेट क्यों होना पर पिरकोन टीम ने एक अच्छी शुरुआत की है. जेपी दादांचं शुभ आगमन होत असताना खरं तर आपण पाहतोय. मोस्ट वेलकम जेपी दादांचं या ठिकाणी मनपूर्वक आपण हार्दिक स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. आठ गेंदों में मात्र 6 रनों की जरूरत है. इसके बाद भेंडकल वर्सेस जीतू जीते ने टॉस जीतकर क्षेत्र रक्षण करने का निर्णय लिया है. तीसरा मैच गावदेवी आंबिवली वर्सेस पाणदिवे 11 और चौथा मुकाबला नारपोली वर्सेस पार्श्व 11 जय गणेश विष्णु स्पोर्ट्स नावाली. पार्श्व 11 जय गणेश विष्णु स्पोर्ट्स नावाली वर्सेस नारपोली. एक अतिशय उत्तम व्यक्तिमत्व, एक आदर्श ज्येष्ठ समाज धुराणी आणि मराठी उद्योजक माननीय श्री मधुकर शेठ भगत साहेबांचे इथे शुभागमन झाले. त्यांनाही विनंती आहे की आपण अतिथि मंचकावर या. इस बार बैकफुट पर गए, घूमकर नटराजा स्टाइल कपिल देव निखंज की तरह इस गेंद को खेल दिया है. अब फनस डोगरी को पता है कि हम काफी नजदीक आए हैं 44 रनों के टारगेट के. बहुत नजदीक आकर खड़ी है ये टीम और उसमें एक बड़ा रोल निभाया है 24 रनों का चेतन घरत ने और ओमकार हरपाल ने भी 2 शानदार चौके लगाकर 9 रनों की एक ऐसी इनिंग खेली है जहां पर ओमकार हरपाल आज मैं कहूंगा एक साइड रोल में है, क्योंकि ओमकार हरपाल हमेशा एक आक्रामक तेवर के बल्लेबाज माने जाते हैं पेड़ नगरी में. मैच को क्या वो फिनिश करेंगे. इस बार बहुत ही बढ़िया गेंद, ये कमाल की गेंद, यॉर्कर परफ्यूम डिलीवरी जिसे कहा जा सकता है, प्लिंट ऑफ द ब्लॉक होल. और इसी के साथ एक बढ़िया गेंद के साथ तीसरे ओवर की समाप्ति. इस ओवर के प्रायोजक थे LIC, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. 3 ओवर का खेल समाप्त. 44 का पीछा करती हुई फनस डोंगरी टीम पहुंची है कुल मिलाकर 3 ओवर के बाद 40 रनों पर. अब 6 गेंदों का खेल, आखिरी ओवर का खेल शेष और आखिरी ओवर में 6 गेंदों पर फनस डोंगरी टीम को जीत के लिए बनाने हैं 4 रन. हम यू गए और यू आए, लेते एक डीजे ब्रेक.
भेंडकळ आणि जितवाई जिते या दोन संघादरम्यान पुढील लढत होणार आहे. तुम्हाला विनंती आहे की आता 9:30 वाजलेले आहेत. आयोजकांनी आम्हाला सूचना दिलेली आहे की आपण जेवढं वेळ वाचवता येईल तेवढी वेळ वाचूया. त्यामुळे जितवाई जिते संघाला विनंती आहे की जसा हा सामना संपेल आपण लाईनअपमध्ये मैदानात दाखल व्हायचं आहे आणि भेंडकळ संघ आपले सगळे खेळाडू आपण इथे तयारीत ठेवायचे आहेत. पारी की आखिरी ओवर, अब बचा कुछ नहीं है सौरभ गावंड के लिए, मात्र 4 ही रन बचा नहीं. लिमिटेड ओवर के क्रिकेट में जब आप टेनिस बॉल क्रिकेट खेलते हैं तो एक ओवर में 30 रन भी बनते हैं. 5 गेंदों में 31 रन बनते हुए भी हमने पाली के मैदान पर देखा. जब विजय पावले आखिरी गेंद बल्लेबाजी कर रहे थे, डिंगडोंग पुणे की टीम बल्लेबाजी कर रहे थे मुंबई के खिलाफ और वो 31 रन बने थे उस मैदान पर. इस बार बैकफुट पर गए, सजीला नफाजत भरे अंदाज में खेला है, सुई में से दागा अपना एक पसंदीदा जोन में बैकफुट पर जाकर डीप कवर सीमा रेखा को चीर कर ओमकार हरपाल ने ये दिखा दिया है परमेश जी कि ताकत और नजाकत का बहुत ही बढ़िया सम्मिश्रण हमें नजर आता हुआ ओमकार हरपाल के बल्लेबाजी में. ओमकार हरपाल ने नाबाद कुल मिलाकर 14 रन बनाए, जीत की नींव रखी चेतन घरत ने और इसी के साथ 8 विकेट से भव्य विजय हासिल की फनस डोंगरी टीम ने और इस विजय के शिल्पकार बने हैं चेतन घरत और ओमकार हरपाल. आइए भेंडकल टीम और जितवाई जीते टीम से अनुरोध रहेगा की आपको मैदान पर उतरना है. जितवाई जीते संघाला विनंती आहे की आपण लाईनअप मध्ये मैदानात